नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोशल स्टडीच्या समाजकार्य अध्ययनात खूप खूप स्वागत आहे आपलं. मित्रांनो, समाजकार्याचा अभ्यास करते वेळेस मग ते परीक्षा कोणतीही असो, महिला बाल विकास कल्याण असो, समाज कल्याण अध्ययन किंवा इतर मागास बहुजन कल्याण अध्ययन, या प्रत्येक बाबतीत महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला समाजकार्याचा अध्ययन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यामध्ये आपण समाजकार्याच्या विविध पद्धतीचा अभ्यास करत असतो. त्यामध्ये आपण व्यक्तिसहाय्य कार्याबाबत जाणून घेतलो. व्यक्तिसहाय्य कार्याबाबत जाणून घेत असताना आपण व्यक्तिसहाय्य कार्याच्या व्याख्या, त्याच्या पद्धती, त्याचे प्रकार, व्यक्तिसहाय्य कार्याचे तत्वे, त्याचे घटक तत्वे, त्याच्यानंतर व्यक्तिसहाय्य कार्याचे जनक मेरी रिचमंड यांच्या बाबतीत आपण बहुतांशरित्या जाणून घेतलं. त्याच अनुषंगाने आज आपण व्यक्तिसहाय्य कार्याचे घटक म्हणजे कंपोनंट्स ऑफ केसवर्क या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, समाजकार्याचा अभ्यास करते वेळेस आपल्याला हा जो चार्ट आहे, हा चार्ट खूप महत्वाचा असतो, कारण की समाजकार्याच्या प्राथमिक आणि दुय्यम पद्धतीमधलाच आपला समाजकार्याच्या बहुतांश अभ्यास यावर केंद्रित झालेला असतो. कारण की आपल्याला माहितच आहे की समाजकार्याच्या प्राथमिक आणि दुय्यम पद्धती आहे. त्यामध्ये प्राथमिक पद्धतीचा विचार करायचा झाल्यास व्यक्तिसहाय्य कार्य म्हणजेच केस वर्क, ज्याबाबत आपण जाणून घेत आहोत. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गटकार्य आला, त्यामध्ये ग्रुप वर्क, समुदाय संघटन, कम्युनिटी ऑर्गनायझेशन. त्यामध्ये दुय्यम पद्धती म्हणजे समाज कल्याण प्रशासन, समाज संशोधन, सोशल वर्क रिसर्च असतो आपल्याला. त्यानंतर सामाजिक क्रिया, सोशल ऍक्शन, यावरच आपला बहुतांश अभ्यासक्रम केंद्रित झालेला असतो. त्यामध्ये आपण व्यक्तिसहाय्य कार्याची व्याख्या, त्याच्या पद्धती, त्याचे जनक इत्यादी बाबी आपण जाणून घेतल्या. आज आपण व्यक्तिसहाय्य कार्य केसवर्कचे आपण घटक तत्व जाणून घेणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की व्यक्तिसहाय्य कार्य सोशल केसवर्क ही समाजकार्याच्या प्रत्यक्ष पद्धतीमधील एक पद्धत आहे. कारण की व्यक्तिसहाय्य कार्यामध्ये एकाच समस्याग्रस्त व्यक्तीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच समस्याग्रस्त व्यक्तीच्या समस्येचे निर्मूलन व्हावे हा व्यक्तिसहाय्य कार्याचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून जास्तीत जास्त समस्याग्रस्त व्यक्तीचे कल्याण साधणे हा मुख्यतः हेतू असतो. आता कोणत्याही समस्याग्रस्त व्यक्तीच्या समस्येचे निराकरण व्यक्तिसहाय्य कार्याद्वारे केले जाते, कारण व्यक्तिसहाय्य कार्य समस्येवर लक्ष केंद्रित करून विकास व समाधान साधण्याचा प्रयत्न करत असते. अशिलाच्या ज्या काही समस्या सोडवल्यानंतर त्याला सक्षम व सबल होऊन व्यक्तिमत्वाच्या त्याच्यामध्ये विकास केला जातो. विविध परिस्थितीत व्यक्तीचा अभ्यास केला जातो. त्यानंतर मदतीचे व व्यक्तीच्या परिवर्तनाचे मार्ग निवडले जातात. ज्या काही समस्या आहेत त्या समस्या कशा पद्धतीने निर्मूलन करायच्या, त्यानंतर विविध कल्याणाचा मार्ग कसा निवडायचा, यामध्ये कार्यकर्ता व्यक्तीमध्ये समन्वय साधून समस्या निर्मूलन केल्या जाते. कार्यकर्ता व्यक्तीला यामध्ये समजून घेत असतो. समजून घेत असताना व्यक्तिसहाय्य कार्याचे तत्व समाज कार्यकर्ता अशिलाच्या बाबतीत पाळत असतो. म्हणजेच व्यक्तिसहाय्य कार्याच्या तत्वामध्ये स्वीकार तत्व आले, त्याच्यामध्ये विचारांच्या देवाणघेवाणीचे तत्व, वैयक्तिकरणाचे तत्व, उद्देशपूर्ण भावनांची अभिव्यक्ती, गोपनीयतेचे तत्व, सहभागाचे तत्व, स्वयंनिर्णयाचे तत्व, भावनांवर नियंत्रण, अनिर्णयात्मक दृष्टिकोन आणि आत्मनिर्भरता. म्हणजेच समस्याग्रस्त व्यक्तीला आत्मनिर्भर करणे हे व्यक्तिसहाय्य कार्याचे महत्वाचा बिंदू असतो. त्याचबरोबर व्यक्तिसहाय्य कार्याचे घटक म्हणजे कंपोनंट्स ऑफ केसवर्क ह्या बाबी सुद्धा अंतर्भूत असतात. कारण की व्यक्तिसहाय्य कार्याच्या घटकांना विशेषतः 4P म्हणून संबोधले जातात. कारण व्यक्तिसहाय्य कार्यामध्ये घटक असल्याशिवाय कोणतेच कार्य होत नाही. व्यक्तिसहाय्य कार्य घटकांशिवाय निर्माण होत सुद्धा नाही. आता व्यक्तिसहाय्य कार्याचे घटक म्हणजे व्यक्ती म्हणजेच पर्सन, समस्या आली त्यामध्ये स्थान आला, प्रक्रिया आला, आणि 4P प्लस अधिक अजून एक P त्यामध्ये जोडला जातो, तो म्हणजे व्यावसायिक समाज कार्यकर्ता. व्यक्ती दडपणाखाली असल्यामुळे सर्व भार कार्यकर्त्यांवर टाकत असते. म्हणजेच व्यक्तीची बरेचदा वागणूक ही योग्य राहत नाही, कारण समस्येचे दडपण असल्यामुळे स्वतःची ओळख गमावून बसल्यामुळे अशील असंतुलित होत असते. अशा दिशाहीन व्यक्ती स्वतःबाबत विकासाची खात्री नसते आणि म्हणूनच स्वतः महत्वहीन समजतो. त्यामुळे आपण निरुपयोगी आहे असे त्यांना वाटत असते.
अशामुळे अशिलामध्ये नकारात्मक विचार निर्माण होत असते. तिचा दृष्टिकोन संकुचित होत असतो. अशा परिस्थितीत व्यक्तीचा अभ्यास केला जातो आणि मदतीचे व व्यक्तीच्या परिवर्तनाचे मार्ग निवडले जाते. व्यावसायिक समाज कार्यकर्ता व्यक्तीला समजून घेत असतो आणि या 4 कंपोनेंट्सच्या बाबतीत कार्यकर्ता आपले कार्य करत असतो. व्यक्ती सहाय्य कार्याच्या घटक तत्वांमधला पहिला तत्व म्हणजे व्यक्ती. व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये व्यक्ती ही महत्वाची बाब आहे. व्यक्ती समस्याग्रस्त असल्यामुळे ती गोंधळलेली असते, कदाचित चिडलेली, तणावपूर्ण असते, केव्हा केव्हा तिच्या भावनांवर नियंत्रण नसते. समस्याग्रस्त व्यक्ती मानसिक तणावात असल्यामुळे भिन्न समस्येचे दडपण तिच्यावर असत असते. अशा व्यक्तीस समस्या निर्मूलन करण्याकरिता त्याला खूप मदतीची आवश्यकता असते. पण काही काही व्यक्तींमध्ये खूप अहम असल्यामुळे ती कार्यकर्त्याकडून मदत स्वीकारतीलच असे नसते. अशा वेळी व्यक्ती समस्या पटवून देऊन त्यामध्ये जागरूकता निर्माण करून मदत देणे आवश्यक असते. अशा वेळी कार्यकर्ता व्यक्ती सर्वतोपरी जे काही सहाय्य करतो त्यानंतर व्यक्तीस जाणून घेतल्या जाते. व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये व्यक्तीशिवाय कार्य शक्य नाही आणि म्हणूनच व्यक्ती आणि कार्यकर्ता परस्पर मैत्रीचे नातेसंबंध प्रस्थापित करीत असतो. व्यक्ती बऱ्याचदा तणावामध्ये असताना नकारात्मक उत्तर देत असतो. सर्व काही कार्यकर्त्यानेच करावे असे व्यक्तीस वाटत असते. व्यक्तीला अनेक समस्या असतात. उदाहरणार्थ स्वतःची समस्या, त्यानंतर कुटुंबाची, नातेवाईकांची इत्यादी बरेचदा समस्या त्याच्यावर असते आणि या समस्यांमुळेच व्यक्तीवर दडपण असते आणि ताणतणाव तो वावरत असतो. व्यक्ती बऱ्याचदा समाधानकारक उत्तरे सुद्धा देत नाही. त्यामुळे व्यक्ती सहाय्यकाच्या घटक तत्वात व्यक्ती हा संपूर्ण व्यक्ती सहाय्य कार्याच्या घटकामध्ये व्यक्ती हा केंद्रबिंदूत झालेला असतो आणि त्यावरच अशील आणि व्यावसायिक समाज कार्यकर्त्याचे संबंध टिकून असते. मित्रांनो, व्यक्ती म्हणजे माणूस हा समाजशील असल्याने व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. आता व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये व्यक्तीच्या ज्या काही समस्या आहेत त्या भिन्न भिन्न असतात. त्या एक समान नसतात. कारण काही समस्या जन्मजात असतात तर काही परिस्थितीवरून निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे समस्येच्या मुळाशी अनेक कारणे असतात. समस्या कशामुळे उद्भवल्या, परिस्थिती कशी होती, कशा प्रकारे असताना समस्येचे मूळ शोधल्यास त्यावर समस्या लवकरात लवकर सुटू शकतात. व्यक्तिसहाय्य कार्यामध्ये प्रत्येक समस्येचे उत्तर आहे. म्हणजे समस्येचे मूळ जाणत असताना काही समस्या अगदी सोप्या व छोट्या स्वरूपाच्या असतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्या खूप मोठ्या होतात, म्हणजे उग्र रूप धारण करत असतात व त्यामध्ये गुंतागुंतीची समस्या निर्माण होत असते. समस्या गुंतागुंतीच्या झाल्यामुळे दुसऱ्या समस्या निर्माण होण्यास त्याला अधिक वाव मिळत असतो. समाजकार्यातील व्यक्तिसहाय्य कार्य पद्धतीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या हाताळल्या जातात, जसं की महिलांच्या समस्या, बालकांच्या समस्या, मानसिक समस्या, वृद्धांच्या समस्या, अपंगांच्या समस्या, कौटुंबिक अत्याचाराची समस्या, ज्या आधुनिक युगामध्ये बऱ्याचदा आपल्याला आजूबाजूला दिसून येत असतात. त्यानंतर विधवा महिलेची समस्या, लोकांच्या समस्या म्हणजे बेरोजगारी आली, त्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार, या अशा कित्येक तरी समस्या समाजामध्ये असतात. समाजामध्ये किंवा जीवनामध्ये अनेक समस्या आयुष्यात येत असतात. त्यामुळे आलेल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याची ताकद प्रत्येक व्यक्तीमध्ये असते, परंतु काही काही वेळा त्याला यश मिळत नसते आणि अशा वेळी प्रचंड भ्रमनिरास व्यक्तीमध्ये निर्माण होत असतो. म्हणजेच त्याच्यामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होत असते. स्वतःमध्ये असलेली जी काही अहम भावना आहे, म्हणजे दुसऱ्याची मदत घेणे, असे बऱ्याचदा प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. परंतु योग्य वेळी आपला अहम बाजूला ठेवला की समस्या लगेच सोडवण्याकरिता तज्ञ कार्यकर्त्यांची मदत घेतल्यास समस्या सोडवण्याचा मार्ग लवकरात लवकर मोकळा होत असतो. काही ज्या काही समस्या आहेत त्या अल्प कालावधीच्या असतात, तर काही ज्या समस्या आहेत त्या दीर्घ कालावधीच्या असतात. या दोन समस्या मुख्यतः असतात. अल्पकालीन समस्यांमध्ये विचार करायच्या झाल्यास अल्पकालीन म्हणजे मर्यादित समस्या, उदाहरणार्थ नातेसंबंध आहे त्यामध्ये जे काही सुधार होत असतो त्या लवकरात लवकर होत असतो. त्यानंतर दीर्घकालीन समस्या म्हणजे या समस्येला वेळ प्रसंग नसतो, म्हणजेच या समस्येमध्ये सतत सेवा द्यावी लागते. उदाहरणार्थ अपंगांना देण्यात येणाऱ्या सेवा या अमर्यादित असतात, म्हणजेच त्याचे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत व्यक्तीला म्हणजे व्यावसायिक समाज कार्यकर्त्याला परिश्रम घ्यावे लागतील. समस्या कशा प्रकारे आहे, त्यांना सेवा कशा प्रकारे पाहिजे याचा विचार समस्यामध्ये केला जातो. आता समस्या निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये सामाजिक कारणे आली. सामाजिक कारणे
कौटुंबिक कारणे, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक कारणे इत्यादी बहुतांश कारणे समस्या निर्माण होण्याची असतात. या ज्या काही समस्या निर्माण झाल्यानंतर व्यक्तीला त्याची जाण होणे सुद्धा खूप आवश्यक असते. कारण पुढे या जाणिवेतून मदत करण्यात येते. येथे मदत कार्य करताना कार्यकर्त्याला विविध प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. म्हणजेच व्यक्ती सहाय्य कार्य करत असताना ज्या काही समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक, व्यावसायिक, समाज कार्यकर्त्याला विविध प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. जसे कार्यकर्ता व्यक्तीस मदत करण्यापूर्वी त्याच्या कारणांचा शोध घेत असतो. समस्या दूर करण्याकरिता त्याला विशिष्ट तंत्रांचा वापर करावा लागतो. त्यानंतर व्यक्तीच्या समस्येची त्याला जाणीव करून द्यावी लागते, जेणेकरून समस्या निर्मूलन करण्याची क्षमता व्यक्तीत निर्माण होईल. व्यक्तीकडून समस्येविषयी वेगवेगळ्या माहिती आणि त्याच्याविषयी समस्याविषयी वेगवेगळ्या गोळा केलेल्या माहितीच्या आधारे व्यक्ती हा समाजशील असल्याने म्हणजेच विविध समस्येमुळे अशिलाच्या वैयक्तिक तसेच कौटुंबिक जीवनात म्हणजेच विपरीत परिणाम होत असतो आणि या परिणामामुळेच व्यक्तीच्या आयुष्यात विविध समस्या निर्माण होत असतात. या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी व्यावसायिक समाज कार्यकर्ता विविध तत्वांचा वापर करत असतो. म्हणजेच आपण बघितलेच आहे व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये तत्वांचा अभ्यास करते वेळेस गोपनीयतेचे तत्व, विचारांच्या देवाणघेवाणीचे तत्व, या सर्व बाबींचा अभ्यास व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये होत असतो. आणि व्यक्ती सहाय्य कार्याच्या घटक तत्वांमध्ये समस्या या समस्येला केंद्रीकृत ठरवून व्यावसायिक समाजकार्यकर्ता विविध आपले कार्य पार पाडत असतो. आतापर्यंत आपण व्यक्ती सहाय्य कार्याच्या घटक तत्वामध्ये व्यक्ती आणि समस्येला बाबत जाणून घेतलो. आता व्यक्ती सहाय्य कार्याच्या घटक तत्वामध्ये तिसरं महत्वाच्या घटक म्हणजे स्थान आहे. म्हणजे व्यक्ती सेवा कुठे मिळते, ती सेवा देणारी संस्था असते, त्याला स्थान असे म्हटले जाते. व्यक्तीच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवित असताना संस्था महत्वाची असते, कारण संस्थेचा प्रभाव सेवेवर पडत असतो. कार्यकर्ता हा संस्थेचे प्रतिनिधित्व करीत असतो आणि म्हणूनच समाज कार्यामध्ये विविध प्रकारच्या सेवाभावी संस्था असतात. काही शासकीय असतात तर काही निमशासकीय संस्था असतात. बरेचदा स्थानिक पातळीवर किंवा मोठ्या प्रमाणात या संस्था सेवा उपलब्ध करून देत असतात. व्यावसायिक समाज कार्यकर्त्यांच्या कार्यावर संस्थेचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये स्थानाला विशेष महत्व आहे. अर्थातच स्थानास मुलाखतीची जागा सुद्धा म्हटले जाते, कारण या स्थानाचा प्रभाव व्यक्तीवर पडत असतो. कारण समस्या विशद करताना योग्य प्रतिसाद मिळत असतो. मुलाखतीमध्ये वातावरण निर्मिती करावायची असेल तर, व्यक्तीकडून सत्य माहिती मिळवायची असेल तर वातावरण शांत आणि समस्या सुटण्यास सुलभ असायला पाहिजे. आणि या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणाला अधिक महत्व देतात आणि म्हणूनच व्यक्ती सहाय्यकाराच्या घटक तत्वामध्ये स्थानाला विशेष महत्व आहे. व्यक्ती सहाय्य कार्याच्या घटक तत्वातला सर्वात शेवटच्या तत्व म्हणजे घटक तत्व म्हणजे प्रक्रिया, प्रोसेस सोड. व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये मदत एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने केली जाते. म्हणजे जेव्हा आपण केसवर हँडल करत असतो त्यावेळेस विशेष पद्धतीचा आपण प्रयोग करत असतो. म्हणजेच व्यक्तीची समस्या हाताळत असताना व्यावसायिक समाज कार्यकर्ता प्रथम व्यक्तीचे व सभोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करत असतो. त्यानंतर व्यक्ती सांगत असलेल्या जी काही माहिती आहे त्या माहितीचे संकलन केले जाते आणि नंतर संकलित केलेल्या माहितीच्या आधारे सुसूत्रीकरण करून व्यक्तीस पाहिजे असलेल्या मदतीची रूपरेषा ठरविली जाते. या चारही बाबी परस्पर पूरक आहेत, कारण व्यक्तीच्या ज्या काही समस्येचा अभ्यास केला जातो त्यामध्ये त्याचे निदान करून उपचार करणे अत्यंत महत्वाचे असते. प्रक्रियेतून व्यक्तीला जाणून घेतले जात असते आणि व्यक्ती कशा प्रकारची आहे, व्यक्तीची क्षमता कशी आहे इत्यादी, त्याची आकलन शक्ती, व्यक्तीची माहिती इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या जाणून घेतल्या जातात. त्यानंतर समस्येचे रूप ओळखले जाते, म्हणजे समस्या कशी आहे, समस्येची जाण केली जाते की समस्या सोडवण्याचा मार्ग शोधला जातो. समस्या सोडून उपाय व उपचार केले जात असतात. आता प्रक्रियेमध्ये बहुतांश अभ्यास, निदान, उपचार, पुनर्वसन व देखरेख या बाबीचा अंतर्भाव यामध्ये होत असतो आणि यालाच व्यक्ती सहाय्य कार्याच्या पायऱ्या म्हणत असतात. या ज्या काही पायऱ्या आहेत त्या आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण व्यक्ती सहाय्य कार्याचे घटक तत्व बघितले. त्यामध्ये व्यक्ती, समस्या, स्थान, प्रक्रिया या बाबी आपण जाणून घेतल्या.
आणि मुख्य महत्वाची गोष्ट म्हणजे याला आपण 4P म्हणून ओळखला जातो. आणि 5वा पी म्हणजेच व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये व्यावसायिक समाज कार्यकर्ता याला 5वा पी म्हणून ओळखला जात असतो. तर धन्यवाद मित्रांनो. समाजकार्याच्या सोशल स्टडीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक यू.